नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर IMP इन्स्ट्रक्शन्स फॉर रायटिंग जिओग्राफी पेपर म्हणजे भूगोलचा पेपर लिहिताना कोणत्या IMP पाळल्या पाहिजे. तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना आहेत याच्यामध्ये, तर आपण त्या पाहूया प्रश्न वाईज. प्रश्न पहिला 4 गुणांसाठी असणार आहे. या प्रश्नात अचूक गट ओळखा, अचूक सहसंबंध ओळखा, साखळी बनवा, योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. तर याच्यापैकी तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे विधाने निवडून योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा, म्हणजे रिकाम्या जागा. अचूक गट ओळखा म्हणजे अचूक गट ओळखायचा तो. याच्यापैकी एका प्रकारचा प्रश्न 4 गुणांना विचारला जाऊ शकतो. त्यानंतर प्रश्न 2 गुण 4. या प्रश्नामध्ये चुकीची जोडी ओळखा. एका वाक्यात उत्तरे द्या किंवा वेगळा घटक ओळखा. या प्रश्न प्रकारापैकी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो 4 मार्काला. तर पुस्तकामध्ये बरेचसे प्रश्न आहेत. चुकीची जोडी ओळखा, एका वाक्यात उत्तर लिहा, नवनीतमध्ये आहे येते धड्याखाली. प्रश्न 3 मध्ये याला 4 गुण. या प्रश्नामध्ये विधानावरून प्रकार ओळखायचा. नावे लिहायची, उदाहरणार्थ भारतातील पश्चिम वाहिन्या, नद्या. फरक स्पष्ट करा, म्हणजे दोन बाबीमधला फरक स्पष्ट करा. चुकी बरोबर सांगा व ते चुकीची विधाने दुरुस्त करून द्या. शक्यतो ह्योच प्रश्न येऊ शकतो याच्या प्रश्न 3 मध्ये. चुकी बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा. कारण आपल्या ते पुस्तकामध्ये 10वीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये बरेचसे चुकी बरोबर सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करा हे आहेत बरेचसे प्रश्न. प्रश्न चौथा प्रश्न हा नकाशावर अवलंबून आहे. याला 4 गुण. नकाशा आराखड्यात भरण्यासाठी 6 बाबी दिल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 4 बाबी अचूक भरवायच्या तुम्हाला, सूचीसहित त्या बी. तुम्ही जर सूची लिहिली नाही तर मार्क जाण्याची शक्यता आहे. आणि त्याच्यापैकी तुम्हाला 6 बाबी दाखवलं, तुम्ही 6 बी दाखवू शकता, पण त्याच्यातले 4 ह्या बरोबर असणं आवश्यक आहे. तुमच्या जर 3च बरोबर असल्या तर तुम्हाला 3च मार्क पडतील. जेवढ्या बाबी तुमच्या बरोबर तेवढे मार्क पडणार. आणि तुम्ही जर 5 बाबी बरोबर आल्या तर 4च पडणार, 1 मार्क एक्स्ट्रा मध्ये जाणार. प्रश्न चौथा ह्यो बी नकाशावर आधारित प्रश्न आहे, पण याच्यावर तुम्हाला नकाशा दिला जाईल तिथं आणि त्याच्यावर 6 प्रश्न विचारले जातील, म्हणजे नकाशा वाचनाचा हा प्रश्न आहे. या प्रश्न प्रकारात नकाशा वाचण्यासाठी कोणतेही 6 प्रश्न दिले जातील. त्याच्यापैकी तुम्हाला कोणत्याही 4 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 6 प्रश्नापैकी 4 प्रश्नांची उत्तर लिहायची. याच्यासाठी तुम्हाला गुण 4 आहेत. याच्यासाठी तुम्हाला नकाशा दिला जाईल. पाठ्यपुस्तकातलाच नकाशा येईल तुम्हाला. नकाशाच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. त्या नकाशाचा तुम्ही या प्रश्नासाठी अभ्यास करा. त्यानंतर प्रश्न 5वा. या प्रश्न प्रकारामध्ये भौगोलिक कारणे स्पष्ट करा आहे प्रश्न 5वा. या प्रश्न प्रकारात एकूण 4 विधान दिले जातील. त्यापैकी 2 विधानांची कारणे लिहिणे अपेक्षित आहे. एका उपप्रश्नात 3 कारणं लिहिणे अपेक्षित, म्हणजे 3 मुद्दे अपेक्षित आहे. त्यासाठी एका उपप्रश्नाला 3 गुण, असे 6 गुण आहे. याच्यात तुम्हाला 4 विधान दिले जातील. त्यापैकी 2च कारणे लिहायची. इथं 2 एक्स्ट्रा म्हणजे तुम्हाला सूट आहे, निम्मी सवलत आहे तुम्हाला इथं. प्रश्न 6 मध्ये या प्रश्न प्रकारामध्ये आलेख काढून त्या प्रश्नाची उत्तरे लिहिणे अपेक्षित. या प्रश्नाचं मी तुम्हाला 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. या प्रश्नामध्ये जोडस्तंभ लेख तयार करायला लिहू शकतो किंवा रेषालेख तयार करायला लिहू शकतो. जोडस्तंभ लेख किंवा रेषालेख तयार करायला 3 मार्क आणि 3 प्रश्नांची उत्तरे द्यायला 3 मार्क, असा हा प्रश्न 6 मार्काला आहे. किंवा आलेख दिला जाईल तुम्हाला, आलेखाचं वाचन करून प्रश्नाची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. याला 6 गुण आहे. तर प्रश्न 7व्यामध्ये इम्पॉर्टंट प्रश्न 7वा तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. यासाठी गुण 8 आहे तुम्हाला. या प्रश्न प्रकारचे एकूण 4 उपप्रश्न दिले जातील. त्यापैकी 2 उपप्रश्न लिहिणं अपेक्षित. यामध्ये सविस्तर उत्तर अपेक्षित आहे. तर यात छोटे 8 मुद्दे किंवा मोठे 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. एका उपप्रश्नाला 4 गुण, 2 उपप्रश्नाला 8 गुण आणि याच्यात 4 उपप्रश्न दिले जाणार. त्या तुम्हाला इथं बी निम्मी सवलत आहे. तर अशा पद्धतीने आपण हे बघितले IMP इन्स्ट्रक्शन्स फॉर रायटिंग जिओग्राफी पेपर, भूगोलचा पेपर लिहिण्यासाठी कोणत्या इन्स्ट्रक्शन पाळायच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हा भूगोलचा पेपर तुमच्या SSCच्या जीवनातला शेवटचा पेपर असणार आहे. तर तुमच्या या भूगोलच्या पेपराने तुमच्या SSC जीवनाचा शेवट होणार आहे. तर हा पेपर तुम्ही नीटला अभ्यास करा. आजचा दिवस आहे तुमच्याकडे अभ्यास करण्यासाठी. आजचा दिवस तुम्हाला SSCचा अभ्यास करायचा. नंतर तुम्हाला कोणी म्हणणार नाही SSCचा अभ्यास करा म्हणून. तर लक्षात ठेवा मित्रांनो, एवढ्या सांगितलेल्या सूचनांचं पालन करा. तर तुम्हाला भूगोलचा पेपर सोपा गेला, तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर होऊ शकतो तुमचा
सोशल सायन्समध्ये इतिहासामध्ये तुमचा चांगला स्कोर झालाच असेल, कारण तुम्हाला IMP मी दिले होते त्याच्यातले बरेचसे IMP आले होते. तर या विषयाचा बी अभ्यास नीट करा तुम्ही. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट आता सोल्युशन सहित भेटूया. तर धन्यवाद.